महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील स्मृती भवनात जिल्हास्तरीय रानभाजी आणि पाककला महोत्सव आयोजित करण्यात आला होता। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे, अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, रानभाज्या तज्ज्ञ डॉक्टर शहाजी कुरणे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी या रानभाज्यात पौष्टिकता, सात्विकता आणि आरोग्यवर्धक गुण असतात, मात्र याला हवं तसं मार्केटिंग मिळत नसल्याची खंत व्यक्त केली। या रानभाज्यांचा हॉटेल व्यवसायात कसा सहभाग नोंदवता येईल या संदर्भात आपण लवकरच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशनशी बोलू अशी ग्वाही त्यांनी दिली। या रानभाज्या निरोगी आयुष्य तसंच जीवनशैलीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। रानभाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हास्तरावर न होता तो राज्यस्तरावरही साजरा करण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या महोत्सवात सुमारे 150 महिला बचत गटांनी सहभाग घेतला। 450हून अधिक विविध प्रकारच्या खाद्य कलाकृती यामध्ये निर्माण करण्यात आल्या। यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं वितरित करण्यात आली। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रानभाजी माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली। शासनाचं नियोजन उत्तम असलं तरी पावसामुळे अनेकांच्या स्टॉलवर पाणी पडून अनेक रानभाज्या आणि खाद्यपदार्थ भिजले, याचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागला। याप्रसंगी संदीप देसाई, अरुण भिंगारदिवे, संतोष पाटील, डॉक्टर गणेश मित्ते यांच्यासह उमेद, आत्मा आणि कृषी विभागाचे इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते।